हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। मी आहे प्रियंका आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी छान उकडीची भाकर कशी बनवायची याची रेसिपी घेऊन आली आहे। अगदी तुम्ही कुठल्याही पिठाची छान मऊसर भाकर बनवू शकतात। तर आपण आज या व्हिडिओमध्ये ज्वारीची भाकर बनवणार आहोत आणि त्या ज्वारीच्या भाकरीला अजून हेल्दी कसं बनवायचं हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अगदी पीठ मळण्यापासून तर भाकरी शेकण्यापर्यंत पूर्ण काही टिप्स आहेत त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी मी इथे सोरगम कंपनीचं ज्वारीचं रेडीमेड पीठ घेतलेलं आहे। आता मला 4 भाकरी बनवायच्या आहेत। तर 4 भाकरीसाठी मी 2 ग्लास पाणी घेते। 1 भाकरी बनवायची असेल तर 1 भाकरीसाठी अर्धा ग्लास पाणी खूप झालं। 4 भाकरीसाठी 2 ग्लास पाणी इथे घेतलेलं आहे। आता ह्या पाण्याला आपण छान उकळवून घेणार आहे। तर पाणी उकळतानाच यामध्ये मीठ टाकायचं आहे। कदाचित माझा हा व्हिडिओ राहिला आहे आणि उकळी आल्यावर गॅसचा फ्लेम कमी करूनच यामध्ये पीठ टाकायचं, म्हणजेच आपल्या पिठाच्या गाठी होणार नाही। आणि जेवढ्या भाकरी तुम्हाला पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पीठ टाकायचं। आणि आता ज्वारीच्या पिठालाच थोडं आपल्याला हेल्दी म्हणजेच पौष्टिक बनवायचं आहे। तर त्यासाठी ज्वारीच्या पिठामध्येच आपण नाचणीचं पीठ सुद्धा यामध्ये ॲड करतोय। तर मी यातच नाचणीचं पीठ थोडं ॲड केलं आणि आता हे दोघं पीठ आपल्याला या पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे। ज्वारीचं पीठ आणि नाचणीचं पीठ छान मस्त एकजीव झालेलं आहे। आता हे आपल्याला गॅसचा फ्लेम बंद करून 10 मिनिटासाठी असंच ठेवायचं आहे। आणि 10 मिनिटं आता झालेले आहेत। तर आपलं हे पीठ छान मुरलेलं आहे। आता याला आपण प्लेटमध्ये घेऊन छान मस्त मळून घेणार आहे। आता हे पीठ आताच याची उकळ काढल्यामुळे खूप गरम आहे। तर याला थोडं थंड पाणी टाकून मस्त असं मळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात मी थोडं पाण्याचा हात लावते आणि पीठ मस्त असं मळून घेते। जर आपल्या उकळी काढतानाच पिठामध्ये जर काही गाठी असतील तर त्या निघून जातात। तुम्ही पाहू शकतात मी पीठ मस्त मळून घेतलं आहे। जेवढं पीठ आपण मळतो तेवढीच आपली भाकर छान मऊ होते। आता या पिठाचे आपण उंडे करून घेऊ। जशा आकाराची तुम्हाला भाकरी हवी त्यानुसार तुम्ही याचे उंडे बनवू शकतात। उंडा केल्यावर सुद्धा मी त्या उंड्याला छान मळून घेते आणि मस्त याला असं हातावर गोल करते। आता आपण हे मस्त याला पीठ लावून याला छान थापणार आहोत, थोडी लाटणार पण आहोत। तर मी दोघी साईडने जे आपण पीठ यूज करतोय तेच पीठ मी भाकरी थापताना यूज केलेलं आहे, ज्वारीचंच पीठ। तर मी थोडीशी भाकर अशी हातानेच थापून घेतलेली आहे। आणि त्यानंतर मी थोडीही साईडने कडेकडेने मस्त अशी गोलाकार लाटून घेते। जास्त मध्ये दाब द्यायचा नाहीये। आता भाकर आपली छान अशी लाटून झालेली आहे। आता मी साईडलाच एक तवा गरम करायला ठेवला होता। तवा मस्त गरम झाल्यावर ही भाकर आपण शेकून घेऊ आणि वरतून याला मी थोडं पाण्याचा हात लावते, म्हणजे भाकरीला चिरा जाणार नाही। थोडी बाजू सुकण्यात आली की भाकर आपली पलटी करायची आहे आणि बॅक साईडने पण भाकर मस्त शेकून घ्यायची आहे। आता खेडेगावामध्ये वगैरे असं एका साईडने फ्लेमवरच शेकली जाते, पण मला फ्लेमवर शेकता येत नाही भाकर। आणि असं म्हणतात की फ्लेमवर शेकलेली भाकर खाणं सुद्धा योग्य नाही आहे।
तर मी ही दोघं साईडने तव्यावर शेकून घेते। थोडा थोडा दाब देऊन ही भाकर आपण मस्त शेकून घेणार आहोत। वरची बाजू छान झाली आहे आणि आता खालची बाजू सुद्धा मस्त शेकली गेली आहे। तुम्ही पाहू शकता इथे मस्त आपली ही भाकर तयार आहे। मी अशा 4 भाकरी रेडी करून घेतल्या आहे। खूप सुंदर अशी मऊ आणि सॉफ्ट झालेली आहे। त्याची घडी पण मस्त पडते। तर तुम्ही सुद्धा ही भाकर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा। मग आवडला ना भाकरीचा व्हिडिओ? आहे ना सोपी पद्धत? जर हा भाकरीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन रेसिपी जर तुम्हाला बघायच्या असतील तर प्रियाज किचन अँड स्टाईल प्लस ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। बाजूलाच बेल आयकॉनचं बटन आहे त्यावर क्लिक करायला विसरू नका, म्हणजेच मी ज्या काही नवीन रेसिपी अपलोड करते त्या तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस करणार नाही। तर चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत चविष्ट खा आणि निरोगी रहा।